नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये छानशी सुरुवात करू. त्याच्या आधी तुम्हाला काय सांगायचे आहेत. 6-7 दिवस झाले बाबा कर्नाटकला पोचलेत. ते कशाबद्दल पोचले ते सांगते. का गई हो दोनों बाहेर क्या कर रही है? हो दे, बघितलं का? पाणी घालायला लागले बसून दोघी बहिणी. हाय करो, गुड मॉर्निंग करो. बस ज़्यादा पानी नहीं डालते, ज़्यादा नहीं. फ्रेश हो गया ना पूरा, मस्त आलंय बघा. तर चला तुम्हाला काय गोष्टी शेअर करते. 7 दिवस झाले बाबा घरी गेले कर्नाटकला. तिकडं कशामुळे गेले सांगते. खूप काय असं म्हणजे प्रॉब्लेम झालेला. काही प्रॉब्लेममुळे की नाही बाबा कर्नाटकला गेले होते आणि मग ती प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे बाबा गेल्यावर. कारण काय प्रॉब्लेम झाला की बाबाला जावं लागतं आणि झालेला आहे सॉल्व्ह. 7 दिवस झाले बाबा तिकडे जायत आणि आईची तब्येत आज अचानकच म्हणजे नॉर्मल खराब आहे म्हणून कळाली सकाळी. आणि आज संतोष पण कर्नाटकला गेलेला आहे. आणि कशाला गेला हे सांगते तुम्हाला. तो पण सांगेल त्याचे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी माहिती भेटेल. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, मीच पाठवलेलं आहे त्याला घरी. कर्नाटकला जा, मी तर जात नाही, तू जाऊन या. तर त्याचं म्हणणं होतं, पहिलेच म्हणत होता कर्नाटकमध्ये आमचं घर आहे आणि आमचा आजोबा आहेत ना. तुम्ही आज म्हणचाला ही काय म्हणते, तर संतोषच असा म्हणत होता की घर पाडायचं आहे. मी म्हटलं घरबीर पाडायचं नाही. का पाडायचं? कर्नाटकचं घर हे तुम्हाला सांगतो मी त्याचं म्हणणं. तर का नाही आम्ही का नाही आमच्या आजोबा परशुराम नाव आहे आमच्या आजोबाचं. इकडंच आमचं चुलतं पैलवान होते, वारले, हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर इकडंच जन्म झालाय, सगळं इकडंच ती मोठी झालेली आहे. पण कसं आहे, कर्नाटकचे आहेत आमच्या आजोबा आजी. तर आमच्या आजोबाला 4 मुलं आहेत. 4 मुलं. पण 4 मुलांचे मुलं किती झाली? मुली तर गेले लग्न करून, मुलं पण त्यांची वाढली का नाही. मग आमच्या आजोबांची थोडी जागा आहे, त्याच्यात काय चुलत्यानं आमचं घेतलंय. एक चुलता आमच्यापासून सेपरेट राहतो, पण 3 आहेत ना आमचे बाबा. अजून एक चुलतान वाढले, ती चुलते, त्यांची मुलं आमचे रूम बांधलेत म्हणजे आमच्या आजोबाच्या जाग्यावर. तर आमची एकच रूम आहे आणि पहिल्यापासून एकच होती. आजोबा होते ना त्यावेळी एकच होती. तर त्याच जागेवर का नाही आम्ही 5 चट घालून, म्हणजे ती ऊसतोडीची चटाई नसते का, त्या चटाईत आम्ही तंबू घालून. आम्ही कर्नाटकला कधी जात नाही, माहीत आहे ना. 8 दिवस फक्त 8-15 दिवस असं जायचो. तर एकच खोली, खूप मोठं कुटुंब आहे, खूप मोठं. तर आम्हाला सेपरेट राहायचो. आणि त्यावेळी कोण म्हणायचं नाही घरात या झोपा, असं कोण म्हणायचं नाही. ठीक आहे. मग तुमचे जावाई बापू म्हणजे असे मग फक्त बघून गेलेले मला इथं. तर आम्ही काय केलं, घर बांधलं, चटाईत राहायचो. चटाईत 15 दिवस गेलो तरी असली अवस्था होती. तर तिथं एक बाबांनी काय केलं, लग्नाच्याच वेळी बघा, त्याच वर्षात माझ्या बाबांनी एक घर बांधाय काढलं. त्या घराला आता ही लोखंडाच्या वर आपल्याला, आता तर हे स्लॅबचं आहे म्हणा, आपल्याकडे गावाकडे घर असतात त्यात लोखंडाचे अँगल असतात. पण कर्नाटकमध्ये तिथं ना त्या 18 वर्षपूर्वीचं घर आहे बांधलेलं, 18-19 वर्षाचं. तर त्यात का नाही अशा लाकडं आहेत, ती तूल काय म्हणतात की लाकडं अशी जाड, ती टाकून पत्रा टाकायचं, परत त्याला असं नट लावायची. मग ती आहेत. तर संतोष म्हणतोय त्याला पाडतो मी. उंचीला पण कमी आहे, पण राहायला घर झालं हे खूप महत्वाचं होतं आमच्यासाठी. कारण घर नव्हतं, कारण इकडेच राहायचो, इकडे पण झोपडीच होती. तुम्हाला माहित आहे आता आम्ही लग्न सुरू झाल्यावर हे तुमच्या जावाई बापूंनी घर बांधायलाही सांगितलं. पण लग्नाच्या आधीपासूनच कर्नाटकमध्ये बाबांचं स्वतःचं घर. पण ती घर बांधताना एकटी किती कष्टाने, संतोष, सुरेश आणि राजश्री खूप लहान होते. मी एकटीच, डोक्यावर कळशी, त्याच्यावर एक कळशी, परत काकत एक कळशी हातात. आणि कर्नाटकमध्ये बिलकुल पाणी नाही कर्नाटकमध्ये. आत्ता थोडे नळ झालेत, त्यावेळी एकच बोरिंग होती. त्या बोरिंगमध्ये हापसायचं आणि हापसायचं पूर्ण तांडा म्हणते, त्या गाव म्हणते, त्या गावातले लहान मोठं रात्रभर 12-1 वाजले की कुठून नुसतं माणसं पाणी फिरायचं. पाण्याची सुविधा नव्हती, तशात घर बांधलंय. मी एकटीनं पाणी आणलंय, एकटीनं. मी काकतनं ती रात्रभर झोपली नाही. त्या घरात चढायचं पण मी एकटीवर, पाणी मारायची, उतरायची, पाणी घेऊन यायची.
माल बनवायचं बाबांच्या बरोबर, माल द्यायचं बाबांना, दगडं द्यायची, असं करून आई घरातलं स्वयंपाक, आईला पण मदत करायची, 3 मुलं लहान. मग ती घर आम्ही असं बांधलंय. तर त्या घराला संतोष म्हणतो ती पाडतो, उंचीला वाढवतो आणि पलीकडे घेऊन आणि बांधतो. मी म्हटलं नको बाबा, ती घर पाडू नकोस, ती घर पाडलंच का नाही लय आठवणी जुडलेत आणि आता आपली ऐकत नाही, तुम्हाला माहित आहे. तर काय झालंय, घर पाडतो तर नको. तर आता काय चाललंय, जागा घ्यायची दुसरीकडे, कर्नाटकमध्ये जागा बघायची चाललेली आहे. संतोष बाबाने सांगितलंय तर बघायला चाललेली आहे. तिथं बघा मी म्हटलं ठीक आहे, दोघा भावांना 2-2 रूम बघून बांधून घ्या. आणि हो, आणि जिथं आता बांधून ठेवलेलं आहे का नाही, लय कष्टानं मी काकावर पाणी दर दिवस रात्र आम्ही पाणी सोडून, पाण्याची एक थेंब नसायचं, बोरिंग तोडून टाकायची. तिथे गांजाळ म्हणून विहीर होती त्यांची, त्या हिरीतनं पाणी आणलं की ती दगडानं म्हातारा मारायचं, पाणी कोण न्यायचं नाही म्हणून गावावाल्यांना, पुढच्या गावाच्या लोकांची, पुढच्या म्हणजे हे गाव असतं त्याच्या एक पुढं गावच नसतं का, त्यांची होती ती हिर. तो गावाला मागच्या गावाल्यांना दगड मारायचा की तुम्ही पाणी नका भरू, तरी आम्ही चोरून पाणी घ्यायचो. काय करायचं पाण्यासाठी, पूर्ण गावातले गावाकडची माणसं. तर मी पण मी एक त्यांच्यातला एक चोर, तर पाण्याची चोरच म्हणायचं. काय करायचं, दिवसाचं बरं का, विहिरीतली पाणी असं आणून बांधलेलं आहे, खूप कष्टानं घर बांधलेलं आहे ती. आणि मी लय कष्ट घेतलेलं आहे त्यात घरात. सगळं पाणी मी एकटीच भरलंय, ते एकटीच बांधले. ही लहान होती ना, काय माहित नाही, खायचं आणि खेळायचं, पण त्यात खूप आमची खेळणी वगैरे तशीच आहे लहानपणाची. तर त्याला म्हटलं नको संतोष, तर ते म्हटलं ठीक आहे ताई, तू जसं म्हणते दिदे तर तसं. तर बाबा गेले तर तुम्हाला एक बॅनर पण लावते. त्यात का नाही, तिथं आमच्या गावात मरियमा आई आहे ना, दुर्गा माताच म्हणतात का, मरियमाच म्हणते. तर मरियमा आई आहे ना, ती आमची कर्नाटकची म्हणजे चुलत्याचं मंदिर खूप मोठं बनवलंय, खूप मोठं. तर त्या मंदिराचं काम पण होईल, जागा पण बघायची होईल, आणि काय प्रॉब्लेम झालेलं ती पण सॉल्व्ह करून झालंय. मग तिथं झालं, 7 दिवस झाले बाबा तिथंच आहे, 7 दिवस झाले. आणि तर संतोषला मी म्हटलं तू पण जा, कारण का घरातलंच ती देवदेव चाललेला आहे. तर ती मंदिर खूप मोठं बांधलेलं आहे, खूप मोठं. तर आज पंढरपुरातून आज मूर्ती चाललेली आहे आणि जागरण आहे, शुक्रवारचं आहे. देवदेव मध्ये मंदिरात देवी माता राणीला आपल्या बसवणार आहे, ह्याला मरियमा आईला. तर आज संतोष गेलाय कर्नाटकला, पोचला की तुम्हाला व्हिडिओ टाकल बघा त्याचे. आणि त्याला घराबद्दल पण जागेबद्दल पण पाठवलेलं आहे, पण जागा बाबांनो घर पाडू नको म्हणून सांगितलेलं आहे, दुसरीकडे कुठं बघ. कारण बाबाची आमच्या जागा आहे, आठवण आमच्या म्हातार बाबाच्या आजोबाची. तर 4 भाव आहेत, त्याच्यातले एक चुलता आमचा सेपरेट राहतो, पण ती एवढीशी जागा त्यातलंच बघा सिटीमध्ये असतं ना, तशीच कंजेस्ट म्हणजे खूप छोटीशी जागामध्येच आहे. त्यामुळे ते काय जमणार नाही, ती पाडू नकोस. ती पलीकडे एक छोटी रूम बसते, तिथे एक बनवून घे आणि आपलं दुसरी जागा बघा म्हणून सांगितलंय. आता जागा बघायची, 2 भावाला बांधायचं म्हणून सांगितलंय. आणि माझं तर तुम्हाला माहितीच आहे, त्याला मना केलं मी. तर आता सगळं ऐकतंय संतोष. तर म्हटलं ठीक आहे, नाही पाडत मी, तू जेव्हा म्हणशील ना पाडू आपण. हो, तर त्या आज बघा ती मूर्ती येणार आणि सकाळी काय काय होतंय ती सगळं तुम्हाला बघायला भेटेल संतोषच्या व्हिडिओमधनं. बघा बाबाची अपडेट मला भेटत असती, पण माझ्यापेक्षा संतोष व्हिडिओमध्ये टाकत जाईल आता काय आहे काय नाही, कर्नाटक कुठं आहे, आमचं घर कुठं आहे, कुठलं मंदिर आहे, कसं होणार आहे, हे सगळं बघून घ्या. कारण का संतोषला काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल पण पाठवलेत, जागा आणि घर तुम्हाला माहिती आहे. अजून पण तो मुलगा आहे, त्यामुळे मी काही गोष्टीबद्दल पाठवलेत. जा बाबा आणि आपली कामं कर. आणि बाबांना पण बघ झालं की पाठवून घेऊन ये, कारण आईची पण तब्येत अपडाऊन आहे म्हणून सुरेश राहिलेला आहे. सुरेश गेला नाही, सुरेश आहे घरी. आणि परत डोळ्यात काय गेलं काय माहीत, माझ्या खाजवायला लागले. तर काय करू, 7 दिवस झालं तुम्हाला सांगायचं म्हणत होती पण सांगितलं नाही. आणि काल व्हिडिओ टाकला त्यात आले चांगले कमेंट, माझ्या बहिणीने मला ओळखले. हो, चांगले जी करत असते ना ती जाणून बुजूनच करत असणार आहेत, मला पण कळालं ती. कारण का मी नाही आता लक्ष देत, आता पुढं आपण जाऊ, चांगले चांगले व्हिडिओ टाकत राहू. आणि संतोषला पण कमेंटमधून सांगा, जयश्रीताई म्हणजे मी सांगितलंय म्हणून गरीबीर काय पाडू नको बाबा, खूप आठवणी आहे, खूप कष्ट घेतलेलं आहे मी. त्या घर बांधलंय म्हणून आमचं लग्न पण लवकर केलं नव्हतं, घर बांधून झाल्यावर की पैसे नाहीत म्हणून. मग म्हणून तुमच्या जावई बापूंनी पैसे दिलं होतं की
ठीक आहे, पैसे घ्या आणि मग लग्न करून द्या. त्या घराबरोबर खूप माझ्या म्हणजे अशी आठवणी जोडलेली आहेत. आणि एक छोटीशी बाबांची आठवण आहे. आमचे बाबा आता दुनियात नाहीत, वारलेत. आमचे बाबाचे बाबा म्हणजे आजोबा आमचे वारलेले आहेत. त्यांची आठवण म्हणून ठेवायची आहे का नाही. दुसरीकडे बघून कर्नाटकमध्ये आता आई बाबा काही इकडं राहणार नाहीत, थोड्या दिवशी राहतेली आणि काही दिवसानं कर्नाटकला जाऊन बाबा आई बाबा तिकडेच राहणार आहेत. आता इकडं नाही. बाबा आई बाबा आमचे बाबा होते ना, आमचे बाबांचे बाबा म्हणजे आजोबा असं म्हणत होते ना, 4 वर्ष जाग्यावर होते आमचे बाबा. खूप इलाज केला, ते राहिले नाही. खूप आता 20-22 वर्ष झाले आमचे आजोबा हे दुनियात नाही. खूप तरनेताट होते, खूप पुण्यवान होते, खूप काय. लोक रडते त्यांच्याबद्दल, तसल्या लोकांना ठेवत नाही देव. खरंच आहे, तुला सांगते. आमचे बाबा आजोबा आहेत ना, आमच्या बाबासारखंच इथंच होते, इथंच राहायचो. इथं शेतीवाडी वाट्याने केलेली. आमच्या बाबांना पॅरेलाइज झाला, ते जागेवर झाले, लई इलाज केला. ते म्हणले कर्नाटकला न्या जावं मला, मी माझ्या नगरीत गेलो की ठीक होईल. मग सर्वांनी काय केलं, तिकडं तवा गेलेत आमच्या बाबाबद्दल. त्यांची जागा होती, घर होतं एक पडलेलं, त्या घराला सुधार केलं आणि तिथं ठेवलं बाबांना. आणि बाबांनी सांगितलं की लय दाखवलं. ते म्हणले की मला हे तर मला काय झालं बरं वाईट तर माझ्याच गावाकडं हे करायचं. मग जशी बाबांची पण इच्छा आहे की जेव्हा पण कर्नाटक म्हटलं की बाबांना लय खुशी भेटते. काय माहीत कशामुळं, आम्हाला तर आवडत नाही, आम्ही कधी जातच नाही आणि तिकडचं आम्हाला काही माहीतच नाही. तर आता बाबांचं वय झालं थोडंफार, अजून काही वर्षानं का आताच म्हणा, संतोष लग्न वगैरे झालं, व्यवस्थित सगळं झालं की तिकडंच जातील बाबा आई बाबा दोघं पण कर्नाटकला जाऊन राहतील. कामधंद्यासाठी संतोष सुरेच जिथं कामधंदा चांगला आहे तिथं राहतील. तर चला, मी सगळे अपडेट दिलेली आहे. थोडीफार अजून खूप काही द्यायचं आहे, पण व्हिडिओ मोठा होईल, तुमचा टाइम पण वेस्ट. आणि संतोषचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट भेटून जातील. पण बाबा काही दिवसांनी तिकडं जाणार आहेत कर्नाटकला. आणि आहे का नाही, जाऊ द्या, जिथं जायचं तिथं आनंद वाटतंय, तिकडं राहू द्या. जसं आमचा आजोबा वारसतं म्हणजे जेवढं थकून पडच तो जमीनला म्हटलं नाही मला तिकडं जायचं आहे, तसंच बाबांचं त्यांच्या बाबासारखंच आहे, मला कर्नाटकला जायचं आहे. मग कुणाला म्हणाही नाही. तर 7 दिवस झाले बाबा नाही आले आणि आईची तब्येत पण ठीक नाही. आज अचानक संतोष पण गेलाय काही कामानिमित्ताने, लवकर येतील. तर काळजी घ्या, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.